मित्रांनो, फायनली मी उत्तराखंडच्या ट्रिपला सुरुवात केली. कारण पंचकेदारचं स्वप्न बरेच दिवसापासून मनात घोळत होतं. पहिलं केदार म्हणजेच केदारनाथ 2022 मध्ये केलं होतं. त्यामुळे द्वितीय केदारच्या भेटीसाठी मी येऊन पोचलो हरिद्वार ऋषिकेश मार्गे रांसी या गावात. इथे येण्यासाठी या टॅक्सी मिळतात, ज्याचा चार्ज हा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. रांसीमध्ये या एका होमस्टेमध्ये राहण्याची व्यवस्था झाली आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच ट्रेकला सुरुवात केली. ट्रेकची सुरुवातच एवढी भारी झाली ना, कारण समोरच्या पहाडांच्या मागे चौकोंबा पिक्सने जे काही सुंदर दर्शन दिले. आहा. ट्रेकच्या सुरुवातीचा भाग हा उत्तरणीचा होता. चीर आणि देवदारच्या उंच झाडांच्या जंगलामधून हा ट्रेल गेलेला होता. ट्रेक दरम्यान बऱ्याच भन्नाट गोष्टी दिसत होत्या, जसे की ही भली मोठी शिळा, हा पाण्याचा उंचावरून कोसळणारा प्रवाह आणि सगळ्यात भारी हा जबरदस्त वॉटरफॉल. याला स्थानिक लोक भीमसी गजऱ्या वॉटरफॉल असं म्हणतात. ट्रेक दरम्यान ही खळाळत वाहणारी मधुगंगा नदी, छोटी मंदिरे आणि गावे येत राहतात. असेच एक गाव आले, वंतोली, जिथं नदी पार करण्यासाठी ट्रॉलीमधून जाण्याचे ॲडव्हेंचर करावे लागते. वंतोलीमध्ये मोरखंड आणि मधुगंगा नद्यांचा खूप सुंदर संगम बघायला मिळतो. दुपारी 3च्या सुमारास नानो या ठिकाणी येऊन पोचलो आणि दाल खिचडी खाऊन एकदाची मंदिराजवळ येऊन पोचलो. इथे पण बरेच होमस्टे आहेत, जिथे आजचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी होमस्टे मालकांच्या किचनमधल्या चुलीजवळ जाळ शेकून एक कडक चहा मारला आणि बाबांच्या दर्शनासाठी आलो. काहीसे केदारनाथ मंदिराच्या शैलीतील हे मंदिर. इथं महादेव बैलाच्या नाभीच्या स्वरूपात अवतरित आहेत. इथं शनिदेवांचंही मंदिर आहे. ही एक पवित्र धारा बारमाही इथं वाहताना दिसते. दर्शन आटोपून मंदिराच्या वरती 1.5 किलोमीटरवर असणाऱ्या बुडा मधमहेश्वरकडे जायला निघालो. अवघड असा ट्रेक करून वरती आलो तर मैदानासारखा मोकळा भाग आणि त्यामध्ये छोटेसे टुमदार मंदिर दिसले. या मैदानी भागाला उत्तराखंडमध्ये बुग्याल असं म्हणतात. इथून चौकंबा, पांडवसेरा आणि नंदीकुंड पिक्सचं अफलातून नजारा दिसतो. हे सर्व काही वेळ एके ठिकाणी बसून अनुभवलं आणि भोलेबाबांचे आभार मानून मधमहेश्वरचा निरोप घेतला.